नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालिसिस व्हिडिओमध्ये. खूप दिवसातून आपण व्हिडिओ बनवतोय बघा. एकदा 15 दिवस अनालिसिस करतो. थोडे दिवस ऍक्टिव्ह नव्हतो मी, त्याच्यामुळे जास्त अपडेट वगैरे काही देता आले नाही. तरी पण आता ट्राय करतो जेवढं काही तुम्हाला अनालिसिस सांगता येईल तेवढं सांगण्याचा. आय होप तुम्ही सगळ्यांनी नीट ट्रेड केले असतील, जरी नसतील केले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इथून पुढे करा. चला मागच्या सोमवारपासूनचा अनालिसिस बघूया. हा सोमवारचा दिवस आहे बघा. हा दिवस मी अवॉइड केला होता. कसा अवॉइड केला होता काय समजलं नाही या दिवशी बघा. इथं सपोर्ट आहे, ह्यूज गॅप डाऊन झालं मार्केट, ह्यूज गॅप डाऊन झालं, वरती घुसलं, इथं रेड कॅन्डल आली, परत वर गेलं, इथं क्लोजिंग आहे बघा, तिथून रिट्रेसमेंट घेतली, एक एम पॅटर्न बनला होता इथं, पण एंट्री काय खास बनत नव्हती, डायरेक्शन वरती होती आणि ती वरती गेलं 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 हळूहळू वरती गेला. एक एंट्री बनत होती टॉपला सेलची इथं क्लोजिंगच्या ब्रेकआउट वरती आणि इकडे हायर हायचं स्ट्रक्चर पण होतं मार्केटमध्ये. एक एंट्री सेलला इथं बऱ्याच लोकांनी बनवली होती, मी काय अवेलेबल नव्हतो तिथं, त्यामुळे ती काय एंट्री आपण बनवली नाही. त्यानंतर पुढच्या दिवसाला मंगळवार चालू झालं मार्केट. इथं दोन ग्रीन कॅन्डल बनल्या, इथं लो होता मार्केटचा, ब्रेकडाऊन केला. त्यानंतर एवढी मोठी ग्रीन कॅन्डल आली. परत बघा इथं काय झालंय, नीट जर तुम्ही बघितलं तर इथं जो लो होता हवाला ह्याचा ब्रेकडाऊन झाला दिसतो तुम्हाला. आता तुम्हाला त्याचा जास्त मोठा ब्रेकडाऊन नाहीये, पण ऑलरेडी इथं एकदा लो ब्रेकडाऊन झाला होता. त्यानंतर डबल एकदा केला, दोन वेळा लोवर लोचं स्ट्रक्चर बनलं, ग्रीन कॅन्डल बघितली, बाय साइड एंट्री मारली, अपसाइड गेलं मार्केट, परत एकदा एम पॅटर्न बनला, परत अपसाइड गेलं, जात जात परत एकदा हायर हायचं स्ट्रक्चर बनलं, इनवर्टेड हेड अँड शोल्डर म्हणू शकता मार्केटनं डाऊनफॉल केला. असं एक मंगळवारचं मार्केट राहिलं. त्यानंतर पुढचा दिवस स्पाइकची स्ट्रॅटेजी यूज केली. इथं हे बघा, इथं इथं क्लोजिंग प्राइस जवळ दिसते तुम्हाला, क्लोजिंग प्राइस जवळ आहे, ठीक आहे. क्लोजिंग जवळ असल्यामुळे काय केलं मार्केटनं, इथं ओपन झालं, वरती गेलं गेलं गेलं, क्लोजिंग पासून दोन इन्व्हर्टेड हॅमर बनवले, रेड कॅन्डल आहे, सिंपल बाय साईडला आपण इथं हाय ब्रेकआउट वरती एंट्री मारली, इथून आपण हे वाला टार्गेट बुक केलेलं होतं, ठीक आहे. मी काय तुम्हाला असं लावून दाखवणार नाही, हे बघा इथं एंट्री मारली होती, असं गेलं आणि इथून 1-10 गेलं, जेवढं पकडलं तेवढं पकडलंय. मला वाटतं इथं कुठं आपण ट्रेड बुक करून घेतलेला होता. परत वरून खाली आलंय मार्केट. नेक्स्ट दिवस एकदम सिंपली म्हणता येणार नाही ना, अवघड म्हणता येणार नाही. काय झालं, मी इथं लॉस झाला होता त्या दिवशी माझा. ही क्लोजिंग आहे, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन केला मार्केटनं. खाली PSYचा सपोर्ट होता, ऑलरेडी मार्केट सपोर्ट घेऊन थांबलं होतं, पण इकडे मार्केटमध्ये लोवर लोचं स्ट्रक्चर होतं, त्यामुळे ब्रेकडाऊनमुळे रिटेलर लगेच सेल साईड ऍक्टिव्हेट झाले आणि मार्केटनं अप साईडला मोमेंटम केलं, ठीक आहे. माझा इथं लॉस झाला होता हा ट्रेड. मी काय घेतला होता, खाली PSY सपोर्ट घेतलाय म्हणलं मार्केटनं आणि क्लोजिंगच्या आत घुसले, म्हणजे रिटेल लोकांना फेक ब्रेकआउट वाटेल, सॉरी फेक ब्रेकडाऊन वाटेल, मग ती लोक परत एकदा बाय डायरेक्शन एंट्री घेतील असं मला वाटलं होतं, पण माझं प्रेडिक्शन चुकलं होतं. पुढचा दिवस हा वाला फ्रायडे 23 मे, आय थिंक ह्या दिवशी ट्रेड केलेला नव्हता काही. हे बघा गॅप डाऊन झालंय मार्केट. इथं एंट्री समजली पाहिजे, काय तर रिझन पाहिजे बनवायला. चालू झालं इथं, इथून वर गेलं, लो पासून सपोर्ट घेतला, वरती गेलं. आता एक तर आता ह्याचा गॅप डाऊन मोजूया. हे बघा 1.5-2% गॅप डाऊन असल्यामुळं जर प्राइस ऍक्शन म्हणली तर मार्केट त्या डायरेक्शनला वर्क व्हायला चान्स असतो, कारण रिटेलरला समजत नाही कुठे एंटर बनवायचे. तरी पण ज्यांनी बघा इथं बाय डायरेक्शन एंट्री घेतली असेल हाय ब्रेकआउट वरती, त्याला हकलण्यासाठी मार्केट खाली आलं तर ही पण स्टॉप लॉस ठीक आहे, फक्त प्रॉपर टार्गेट मारत नाही, कारण फिफ्थच्या लेवल एवढीच मार्केट रिट्रेसमेंट करतं अशा वेळेस. त्यानंतर वरती गेलं, हायर हाय मारलं, PSYच्या जवळ गेलं आणि इथं क्लोजिंग दिली मार्केटनं. पुढचा दिवस, ह्या दिवशी पण काही एंट्री बनली नाही बघा. ट्यूसडे इथं आहे रेजिस्टन्स, बरोबर. मार्केट चालू झालं इथं, इथं चालू झालं आणि खाली आलं, बरोबर. ह्याच्यावरती निघताना शॉर्ट कव्हरिंगचा ट्रेड होता. आय थिंक हा ट्रेड घेतलाय, मला आठवत नाही फिक्स घेतलाय की नाही, घेतला आय थिंक हा ट्रेड. शॉर्ट कव्हरिंगचा दिवस होता, कारण इथं रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स पासून सेलिंग आली, ऑलरेडी हा दिवस PSYच्या खाली होता. इथं रिटेलर सेल सिलेक्टेड झाले, हाय ब्रेकआउट सोबत बाय साइड एंट्री बनत होती, मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलेलं आहे. हा पुढचा दिवस सगळ्यात सिंपल होता, हा बुधवार बघा. मार्केट ऑलरेडी इकडे हायर हायचं स्ट्रक्चर घेऊन थांबलेलं आहे. चालू झालं इथं, गेलं, PSYचा ब्रेकआउट गेला. तर काल कोणतं म्हणलं मला की हा ब्रेकआउट प्रॉपर नव्हता. प्रॉपर ब्रेकआउट आपण तसं काय ना, आपल्यासाठी प्रॉपर ब्रेकआउट नाही, आपल्याकडे सिंपल मिनिंग आहे कॅन्डलची क्लोजिंग. कॅन्डलची क्लोजिंग मिनिंग करते आपल्याला बघा. कॅन्डलची क्लोजिंग इझी दिसतं इथं, PSYच्या वरती क्लोज झालेले आहे, प्लस इकडे हायर हायचं स्ट्रक्चर दिसतं आपल्या मार्केटमध्ये. इकडे वरती ब्रेकआउट दिलं की रिटेलर बाय साइड ऍक्टिव्हेट होतात, सर्व तुम्ही सेल साइड एंटर मारू शकता. मार्केटने इथून क्रॅश केलं आपल्याला दिसतोय बघा. प्रॉफिट वगैरे करता सगळेजण, ब्रोकर चांगले यूज करा, एक्सनेस एक्सएमला दोन्हीला प्रिफर करा. एक्सनेस मध्ये डिपॉझिट इश्यू येत असेल तर तुम्हाला पर्सनली DM करू शकताय, आपण थोडंसं वेगळा एक जुगाड लावून डिपॉझिट वगैरे करतोय, ठीक आहे. आता पुढचा दिवस इथे एक सिंपल दिवस आहे बघा. हे बघा असं मार्केट इथं थांबलेलं आहे, इथं PSY आहे, PSYचा ब्रेकडाऊन केला, मान्य आहे बाबा, PSYचा ब्रेकडाऊन केला. कॅन्डल मोजूया आपण. हे बघा किती पॉईंटची कॅन्डल आहे, 60 पॉईंटची कॅन्डल आहे. मला काल कोणतं म्हणतं की
बायसाला एंटर घेतली होती मागला झाला. काय संबंध आहे? एक तर ग्रीन कॅन्डल ऍव्हरेज नाहीये, काय ऍव्हरेज नाहीये, ह्या रेड कॅन्डल एकटीनं खाऊन घेतलंय, ती पण एवढं मोठं खाऊन घेतलेलं आहे आणि दिसतंय, सरळ दिसतंय बाबा कॅन्डल मोठे येते. 61-62 पॉईंटची कॅन्डल एंट्री मारवण्यात नो सेन्स आहे. प्लस तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो बघा, हे 2-3 वेळेची लेवल आहे. आता ही तर लेवल तुम्ही बघितली तरी कुठे येते बघा नीट, हा स्विंग आहे, ह्या स्विंगच्या आसपास मध्ये ही लेवल येते, इथं क्लोजिंग आहे, ठीक आहे. पण आपल्याला एक साधं कन्फर्मेशन काय आहे की कॅन्डल मोठे आहे 60 पॉईंटची. ऍव्हरेज कॅन्डल जरी असती तरी पण म्हणलं असतं, ह्या कॅन्डल एवढी जरी असती, ह्या रेड एवढं तरी पण म्हणलं असतं वर जायला पाहिजे. बट ठीक आहे, जरी लॉस झाला असेल तरी नो इश्यू. तिथून पुढे मार्केट आलं, तिथं क्लोजिंग आहे, क्लोजिंगच्या जवळ आला, सपोर्ट घेतला, रिटेलर बाय सेल ऍक्टिव्हेट झाले, मार्केट फॉल झालं. आता बघा पुढं असं मार्केटनं इथं स्ट्रक्चर बनवलेलं दिसतंय. इथं ह्याच्यात बघितलं तुम्ही इथे एक स्विंग आहे बघा, ही एक मोठी रेड कॅन्डल आहे, त्यामुळे रिटेलरची एसएल इथंच लागली असणार ना की इथं, कारण ही मोठी रेड आहे, इथं एक छोटासा कॉन्सल्टेशन आहे. ह्याच्यामुळे हे यम पॅटर्नला इथं बाय साईडला एंट्री बनत होती, तुम्ही इझिली हे वाला ट्रेड कॅप्चर करू शकत होता. मी काय चर्चेला पण अवेलेबल नव्हती. त्यानंतर हा कालचा दिवस फ्रायडे, इथं बघा क्लोजिंग आहे, मार्केट चाललो इथं आहे, लोचा ब्रेकडाऊन केला मार्केटनं, पण कन्फर्मेशन कॅन्डल बघा, 3-4 रेड कॅन्डल एकटीने खाऊन घेतलं, बाय साईडला एंटर करण्यात नो सेन्स, त्यामुळे हा पण ट्रेड व्हॅलिड बनत नव्हता. त्यानंतर पुढे जर बघायला गेला तुम्ही, पुढे जर बघायला गेला इथं आलं मार्केट, आता पण मान्य आहे की ब्रेकडाऊन आहे चांगला वाला, पण इथं पीएसवाय जवळ आहे, त्याच्यामुळे मार्केटनं अजून एक लोवर लो मारला. मग रिटेलरला वाटलं की मार्केट आता डाऊनफॉल करत, म्हणजे पीएसवायचा ब्रेकडाऊन करत, म्हणून एक एक्स्ट्रा स्विंग मार्केट नाही तर दिला आणि त्यानंतर मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलं. तर मी तुम्हाला मुवमेंट सांगितले आहेत, एंट्री सांगितले आहेत. खरं बघायला गेलं तर या वीक मध्ये काही खास एंट्री बनत नाहीये. 28 मेची एक एंट्री एकदम प्रॉपर बनलेली आहे. त्यानंतर ही वाली 29 मेची ही वाली एंट्री बाय साईडची 2 एंट्री प्रॉपर बनलेल्या आहेत. बाकी माझ्या हिशोबानं काय एवढ्या प्रॉपर एंट्री कुठेही बनलेल्या नाहीये. जरी तुम्ही बनला असतील चांगली गोष्ट आहे, लॉस झाला असेल तर थोडंसं अनालायसिस करा. मी सांगितलं बघा 6 मिनिटा व्हिडिओमध्ये मी 15 दिवसाचा अनालायसिस इझिली सांगितलंय. जर कोणाला फास्ट वाटत असेल तर तिथं युट्यूबचं जे आहे बाबांनो दिलेलं स्लो करायचं ते वापरून तुम्ही बघू शकता, ठीक आहे. ज्यांना भेटायला यायचं आहे त्यांना मी लोकेशन वगैरे टेलिग्रामला दिलेले आहे, इंस्टाग्रामला पण दिलेले आहे. थोडंसं टाइम बघून या, जे दुरून येतात त्यांनी मेसेज करूनच या, जवळच्या आसपास आणि येऊ शकता तुम्ही. डिपॉझिटचा प्रॉब्लेम असेल, विड्रॉल असेल, काय प्रॉब्लेम असेल तर या इथं, आपण सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. 100% होईल याची गॅरंटी नाही माझ्याकडे, पण करू. हा, डिपॉझिट करून मी तुम्हाला देऊ शकतो सगळीकडे, विड्रॉल वगैरे देऊ शकतो, करून देऊ शकतो म्हणजे तिथं विड्रॉल होत असेल तर जी गोष्ट आहे. पण ज्यांना डिपॉझिट वगैरे करायचं आहे, जमत नाही, त्यांनी पण इथं व्हिजिट करू शकतात, ठीक आहे. काय प्रॉब्लेम आले असतील कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. जे काही प्रॉब्लेम असतील ते व्हॉट्सअपला मेसेज करत चला, इंस्टाग्रामला डीएम करत चला, प्रेफर करा व्हॉट्सअपला, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.